पण त्यांचा पण उमेदवार उभा राहायला तयार नव्हता. त्यांनी काय केली, फॉर्म भरताना फॉर्म भरलंच नाही, एक 2-4 कागद देऊन परत म्हणजे काय केलं नेमकं? निवडणुकीत अर्ज भरताना अर्ज आणि त्याच्या सोबत तुम्हाला सगळे तुमचे एडिशनल एफिडेव्हिट आणि कागदपत्र द्यावं लागेल. याने काही कागदपत्र दिले नाही. या एका नोटिशीबद्दल बोलतात, पण त्यांचं म्हणणं आहे की तिसरी नोटीस आहे मला, आणि किरीट सोमय्या जातात, आरोप करतात आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी 11:30 वाजता माझ्या घरी येतात नोटीस द्यायला. हे काय गौडबंगाल आहे? नील सोमय्याच्या विरोधात कोणीही, उद्धव ठाकरे सेना, राज ठाकरे सेना, शरद पवार NCP, राहुल गांधी काँग्रेस, हे कोणीही त्यांचा पक्षातलं उभंच राहायला तयार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मला जेव्हापासून ठाकरेंच्या युतीने पाठिंबा दिला तेव्हापासून किरीट सोमय्या हे माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. हे त्यांचा अर्ज आहे. हा या अर्जात त्यांनी सरळ लिहिलं की माझ्या विरोधात एक पण गुन्हा नाही. आता त्याला व्यवस्थित माहिती आहे की त्याच्या विरोधात FIR आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आणि संजय राऊत ने देखा अभी हमारा शहर मैदान में आ गया, तो शेर नहीं निकला. अकोल्याची आठवण करून दिली मला. अकोटमध्ये MIM सोबत भारतीय जनता पार्टीने युती केली आहे. काय सुरू आहे? म्हणजे एकीकडे वैचारिक विरोध करायचा, दुसरीकडे खाली कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीसोबत युती करणारे MIM, म्हणजे ह्या मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असं वाटत नाही का? गेले 4 दिवसात संजय राऊत एक शब्दही बोलू शकला का? का कोणी नाही बोलत? का उद्धव ठाकरे, का राज ठाकरे, का अनिल परब, हदीनच जाधवही गप्प बसला. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी मुलुंडमध्ये पोहोचलोय, जिथे वार्ड क्रमांक 107 मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण यामागची इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की नील सोमय्या यांच्या विरोधात कुठल्याही पक्षाचं चिन्ह नाही आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा राहुल गांधी यांची काँग्रेस, अशा कुठल्याही पक्षाचा उमेदवार नील सोमय्या यांच्या विरोधात नाही आहे. अपक्ष उमेदवार जे आहेत दिनेश जाधव, त्यांना ठाकरे बंधूंच्या युतीने पाठिंबा दिला आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे की किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाकरेंच्या युतीने उमेदवार का दिला नाही, किंवा राष्ट्रवादी या जागेवरून लढत का नाही. तर किरीट सोमय्याजी आपल्यासोबत आहेत. सोमय्या साहेब, मला सांगा, तुम्ही ट्विट केलं आहे, ते ट्विट मी बघितलं आहे, काय मुलुंडमध्ये काय घडलं आहे की तुमच्या विरोधात कुणीच एकाने अर्ज भरला होता, तो बाद झाला, आता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागतोय, काय इकडे सुरू आहे? आता याचं उत्तर तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तुम्हाला देऊ शकतात. माझी जी माहिती आहे ही अशी आहे की हिते नील सोमय्याच्या विरोधात कोणीही, उद्धव ठाकरे सेना, राज ठाकरे सेना, शरद पवार NCP, राहुल गांधी काँग्रेस, हे कोणीही त्यांचा पक्षातलं उभंच राहायला तयार नाही. त्यांनी इंटरनल रिपोर्ट असं दिलं की बाबा यहाँ खड़े रहेंगे तो चुनाव में जीतने बात भूल जाओ, हम डिपॉझिट भी बचा नहीं पाएंगे. आणि म्हणून त्यामुळे त्यांचा पक्षातला प्रत्येकाने नकार दिला. उद्धवजींनी सांगितलं राजला ही सीट तू घे, राजनी सांगितलं उद्धवला नाही ही सीट तू घे. मग चाणक्य, तिथे अनेक चाणक्य आहेत, त्यांनी सांगितलं आपण शरद पवारचा गळ्यात टाक. कोण आहे चाणक्य त्यांच्याकडे? आता सगळ्यात जे स्वतःला चाणक्य समजणारे बहुतेक एक संजय राऊत आहे, अनिल परब आहे. कोणी सल्ला दिला की आपण शरद पवार, आता शरद पवार म्हणजे यार मुत्सद्दी, त्यांच्या खात्यात तिकीट लिहिले, पण त्यांचा पण उमेदवार उभा राहायला तयार नव्हता. त्यांनी काय केली, फॉर्म भरताना फॉर्म भरलंच नाही, एक 2-4 कागद देऊन परत म्हणजे काय केलं नेमकं? निवडणुकीत अर्ज भरताना अर्ज आणि त्याच्या सोबत तुम्हाला सगळे तुमचे एडिशनल एफिडेव्हिट आणि कागदपत्र द्यावं लागेल. याने काही कागदपत्र दिले नाही. भरताना त्याला निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले बाकीचे कागद नाही दिले तर तो बाद होणार. हा म्हणे मेरे को मालूम है तुम ले लो. म्हणजे शरद पवारनी पण मुत्सद्दीगिरी दाखवली. तर वास्तविकता आहे, मला कुणाला टीका करायची नाही. याच्यामुळे तुमचा काहीच अर्थ नाही. असं आहे की समजा कुठल्या व्यक्तीत असं व्यक्तिमत्व असेल, काम असेल, भाजपचा गड असेल, आणि त्यामुळे जर कोणी उभं राहायला तयार नाही, आमच्याकडे पण मुस्लिम एरियात उमेदवार नसतात, आम्ही कबूल करतो. पण हे लोक काय करायला गेले, हुशारी मारायला गेले, म्हणून ही अवस्था झाली. पण ज्या अपक्ष उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे, ठाकरे बंधूंच्या युतीने, दिनेश जाधव त्यांचं नाव आहे, त्यांची सुद्धा मुलाखत मी काही वेळापूर्वी केली. त्यांचं असं म्हणणं आहे की मला जेव्हापासून ठाकरेंच्या युतीने पाठिंबा दिला तेव्हापासून किरीट सोमय्या हे माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत.
काय याच्यामध्ये तुमची बाजू काय? मला असं वाटतं की बहुतेक त्या उमेदवारीने पण तेच केलंय जे शरद पवार त्या NCPने केलं होतं. हे त्यांचा अर्थ आहे हा. या अर्धात त्यांनी सरळ लिहिलं की माझ्या विरोधात एक पण गुन्हा नाही. आता त्याला व्यवस्थित माहिती आहे की त्याच्या विरोधात FIR आहे, गुन्हा आहे, ज्यात त्यांनी महाराणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तोडफोड केली. हे माहीत असताना त्यांनी हे दिलंच नाही. निवडणूक आयोगाला यात त्या अर्धात दिलंच नाही. म्हणजे तो पण तसाच होता, फुकटमध्ये हे दाखवायचं, पण आतून त्याची पण उभे राहण्याची हिंमत नव्हती. आम्ही तर निवडणूक आयोगाला फक्त एवढंच दाखवलं, ही जी व्यक्ती आहे ज्याला संजय राऊत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आणि संजय राऊत ने देखा भी हमारा शहर मैदान में आ गया, तो शहर नहीं निकला, त्याच्यावर महाराणीचे खून, म्हणजे खून करण्याचा प्रयत्न, जीव घेण्याचा प्रयत्न, असे आरोप आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने आता त्याला नोटीस दिली आहेत की तुम्ही शपथपत्र खोटे, एफिडेव्हिटमध्ये खोटं बोललायचा माणूस. तर उद्धव ठाकरेकडे सगळे हाते भरलेले आहेत. तुम्ही ह्या एका नोटिशीबद्दल बोलतायत, पण त्यांचं म्हणणं आहे की तिसरी नोटीस आहे मला, आणि किरीट सोमय्या जातात, आरोप करतात, आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी 11:30 वाजता माझ्या घरी येतात नोटीस द्यायला. हे काय गौडबंगाल आहे? म्हणजे याचा अर्थ तुम्ही विचार करा की तो किती चीटर असेल, त्यांचा पक्षही तसा तोही कसा. कारण किरीट सोमय्या तक्रार करू शकतो, कोणी करू शकतो नागरिक. पण त्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग असो, पोलीस असो, महापालिका त्याची दखल घेते. म्हणजे पहा तुम्ही, संजय राऊतचा तिथल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर त्याने सांगितलं हमारा शहर, आणि शहरने एकदम जोरात गर्जना केली, नील सोमय्या आम्हाला धमक्या देतोय. नील सोमय्यानी 2-3 अपक्ष उमेदवाराला धमकी दिली मागे घ्यायला. आम्ही फक्त एकच एवढी विनंती केली की नील सोमय्यानी धमकी दिली असेल एक तर माणूस दाखवा. आता निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक आचारसंहिताच्या काळात तुम्ही उमेदवाराच्या विरोधात तुमच्याकडे काही पुरावे नसताना आरोप करू शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही रायटिंगमध्ये लिखित स्वरूपात पुराव्यासह पोलिसांना, महापालिकेचा जो कन्सर्न अधिकारी असेल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागते. यात ह्या महाशयकडे काहीच नाही आहे. तर त्याच्यावर पण आता जबाब मागितला गेला आहे त्यांच्याकडे की तुम्ही आरोप केला आहे की नील सोमय्या गुंडगिरी करतात, धमक्या देतात, 2-3 अपक्ष उमेदवारांना धमक्या दिल्या आहेत, गुजराती उमेदवारांना धमक्या दिल्या आहेत. तर त्याचे पुरावे द्या. पण साहेब, तुम्हाला असं वाटत नाही की आता ठीक आहे, हे नोटिसा झाल्यात किंवा ज्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतलाय, त्रुटी असतील का असतील, पण ह्याच्यातून तुमच्या माध्यमातून काही उमेदवारांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय, जो आरोप सातत्याने केला जातोय? काय किरीट सोमय्या धमकवण्याचा प्रयत्न करतायत, आमच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतायत? गेले 4 दिवसात संजय राऊत एक शब्दही बोलू शकला का? का कोणी नाही बोलत? का उद्धव ठाकरे, का राज ठाकरे, का अनिल परब, हदीनच जाधवही गप्प बसला. जर आम्ही कुणावर दबाव आणला असता, आल्यात नाही. ही त्याची स्टाईल आहे. खोटं बोला, काही आरोप करा. शिवसेनेचा जो ओरिजिनल दरारा होता, लोक घाबरायचे. आता उद्धव ठाकरे घाबरतात. आता उद्धव ठाकरेचे उमेदवार घाबरतात, पुणे उभं राहायला तयार नाही. म्हणून ती दादागिरी, जे गुंडगिरी, माफियागिरी होती ना, ती संपली आहे ठाकरेंची. म्हणून खोटे आरोप केलेत, हिसाब तो देना पडेगा. आता असं आहे ना की भारतीय जनता पार्टीला अशा अनेक टीकांचा सामना करायला लागतो. नगरपालिका निवडणुकीमध्ये नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिली म्हणून टीका झाली. आता तुमच्या मुलाला सुद्धा उमेदवारी देण्यात आली. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तुम्ही राजकीय घराणेशाहीतून किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीतून येत नाहीत. तुमच्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे सुद्धा काही लोकांचा आक्षेप आहे की किरीट सोमय्यांना त्यांच्या मुलाला उमेदवारी का देण्यात आली नाही, मग योग्य कॅन्डिडेट नव्हता का वगैरे, अशा सगळ्या चर्चा सुरू आहेत. हे काही माणूस असं सापडला नाही आहे. एकाने कोणी सांगितलं असं मला तर ऐकण्यात आलेलं नाही. मी कुठे बघितलं नाही, कुठल्या TV चॅनलवर पण कोणी नाही आलं. म्हणून ही जी सगळी जे मातोश्री संबंधित हे सगळं चालायचं ना, आता लोक ऐकत नाही. राहिली गोष्ट नील सोमय्याची. नील सोमय्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. तो आधीच 5 वर्ष नगरसेवक आहेत
आता परत त्याला तिकीट पार्टीने दिलं आहेत. स्वतः कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्याबरोबर त्यांनी विद्यार्थी परिषद म्हणजे स्टुडंट काउन्सिल केळकर कॉलेज स्टुडंट काउन्सिलची पण निवडणूक लढवली. तिथेही तो सेक्रेटरी असोसिएट सेक्रेटरी होता. आणि तिथून ते युवा मोर्चा तो विद्यार्थी युवा चळवळीत ना मोठा झालेला आहे. तरी 5 वर्ष नगरसेवक म्हणून चांगलं काम केलं, चांगला पॉप्युलर आहेत म्हणून पार्टीने त्याला पुन्हा तिकीट दिले. पण अशी सुद्धा चर्चा होती की भारतीय जनता पार्टीचे काही इच्छुक लोक होते आणि ते नाराज आहेत, त्यांना सुद्धा तिकीट हवी होती. हे तुम्ही कसं कंट्रोल केलं? हे पण मी परत एकदा सांगतो, भारतीय जनता पार्टीची स्थिती खूप चांगली आहे म्हणून अनेकांनी इच्छा आहे. फक्त ह्या वॉर्डात कशाला, सगळ्या वॉर्डात आहेत, पुण्यात आहेत, नाशिकमध्ये आहेत. तर पार्टी मोठी झाली, कार्यकर्ते मोठे होतात, अनेकांची इच्छा होत असते. राहिली गोष्ट नील सोमय्याची, समजा हिथंही कुणाची इच्छा असेल तर पक्षाने इंटरव्ह्यू घेऊन प्रोसेस करून हे ठरवलेले आहेत. दुसऱ्या पक्षातलं कोणाची इच्छा नाही आहे, त्यात नील सोमय्याचा काय दोष? साहेब, चर्चेपासून थोडा वेगळा प्रश्न आहे, पण आम्ही असं कधी बघितलं नाही की भारतीय जनता पार्टीने एखाद्याला तिकीट नाकारलं आणि त्याने मंत्र्याची गाडी अडवली किंवा स्थानिक एखाद्या खासदाराला आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. काय झालंय भारतीय जनता पार्टीमध्ये? मी संभाजीनगरमध्ये सुद्धा होतो. इच्छुक उमेदवार होते का तर सगळ्याच पक्षांमध्ये होते. तर एमआयएममध्ये पण सुद्धा खूप राडा झालाय. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते किंवा एक प्रकारे आपण दुसऱ्या पक्षातून सुद्धा आलेले का असे ना, पण इतक्या मोठ्या प्रमाणात असंतोष बाहेर पडला आणि त्याला मुंबईतून काय गांभीर्याने घेतलं गेलं नाही आणि त्या सगळ्यामुळं पक्ष डॅमेज झाल्याचं पाहायला मिळालं. पार्टी मोठी झाली की अशा प्रकारचे प्रश्न समोर येतात. एकेका सीटवर 10 लोकांना वाटते. पण मी ईशान्य मुंबईचं उदाहरण देऊ शकतो. अनेकांना वाटत होतं आज सगळे कामाला लागलेले आहेत, पण काही शहरात काही ठिकाणी थोडी घडामोडी झाल्या, अरे तुरे झालं, ही चांगली बाब नाही आहे. पण तो पक्ष मोठा झाला की अनेकांना इच्छा होणे त्यात काही गैर नाही आहे, चुकीचं नाही आहे. आता निवडणूक सुरू आहे, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मी सकाळी तुमचा ट्विट बघितलं, तुम्ही किशोरी पेडणेकर यांच्यावरती काही आरोप केलेत. काय निवडणुकीच्या रणधुमाळीत सुद्धा तुम्ही काय थांबत नाहीत? उद्धव ठाकरेचे महापौर म्हणजे महाचोर. त्यांनी कोविड काळात जे मृतदेह ठेवण्यासाठी जे बॅग कफन, त्यात पण 1500 रुपयेचा एका कोविड बॅगचं टेंडर 6719 रुपये एका बॅगेला या दराने किशोरी पेडणेकरनी विकत घ्यायला लावल्या. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर, डेप्युटी डीन यांचं स्टेटमेंट आहे पोलिसांकडे की महापौरांनी सांगितलं ये कंपनी को ऑर्डर नाही द्यायचा, ह्याच कंपनीला द्यायचा, वेदांत इनोटेकला. जे 1500 रुपयेत मिळत होते ते 67. अति चोरी लबाडी. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याने हायकोर्टात जाऊन जामीन मिळवला. याच किशोरी पेडणेकर 2017चा निवडणूक जर तुम्ही त्यांचा अर्ज पाहिला ते SRA मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीत राहतात असं त्यांनी दाखवलं. आणि आता त्याच्यात मोठ्या मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये त्याचं आम्ही संशोधन केलं आणि त्यानंतर आम्ही तक्रार केली. त्याच्यावर SRA प्राधिकरणाने तक्रार केली किशोरी पेडणेकरच्या विरोधात की यांनी ह्या झोपडपट्टीत त्या राहत नव्हत्या, परंतु अनेक सदनिका त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. तोही गुन्हा दाखल झाला. किशोरी पेडणेकरनी आपल्या अर्जात, शपथपत्रात हे दोन्ही गुन्हे दाखवले नाही. या सगळ्या प्रकारात वैयक्तिक तक्रार केली आहे. आता एक पहिलं असतं, आम्ही पोलिसात तक्रार केली, महापालिकेत केली आणि निवडणूक आयोगाकडे किशोर पेडणेकरची तक्रार केली आहे. आता त्यांच्याकडून उत्तर मागितलं जाणार की तुम्ही ही माहिती जे किरीट सोमय्या देत आहेत ते खरी आहे का. आता मी तर पोलिसांचेच रेकॉर्ड दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे की त्यानंतर त्यांनाही नोटीस दिली जाणार आणि कारवाई होणार. सोमय्या साहेब, एक काळ असा होता की तुमच्या एका कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे हे मुलुंडमध्ये आले होते आणि
ठाकरे कुटुंबांसोबत काही काळ का असेना तुमचं एक ऋणानुबंध होतं आणि असं एवढं काय झालं की तुम्ही आज आम्ही ज्यावेळेला दोन ध्रुवांच्या टोकावर तुम्हाला बघतो, उद्धव ठाकरेंची फॅमिली किंवा त्यांचा पक्ष एका बाजूला आहे, तुम्ही स्वतः एका बाजूला आहेत, एकमेकांवरती म्हणजे उद्धव ठाकरे जरी तुमच्या ठिकाणी उत्तर देत असले तरी सुद्धा त्यांच्या पक्षातले लोक सुद्धा तुम्हाला उत्तर देतात. हे जे हा जो वाद सुरू झाला आहे हे कधी शमणार आहे आपण असं म्हणूयात, किंवा हे का सुरू झाला आहे? म्हणजे पूर्वी असे नाते होते ना, आता असं अचानक काय झालं? याला वाद नाही म्हणता येणार, राजकीय संघर्ष म्हणतो याला मुंबई देशासाठीचा संघर्ष आहे. 2014 मध्ये बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना आणखीन कमकुवत झाली. 2014 मध्ये मोदीच्या लाटेनंतर मोदी त्याचा विरुद्ध अशा प्रकारची भाषा, आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पटत नव्हतं. त्यानंतर महापालिकेची निवडणूक आली. त्याच्या आधी मी अनेक वेळा सांगितलं तुमचा भ्रष्टाचार थांबवा, आणि मग पक्षाने मला काम दिलं. ते महापालिकेचे माफिया कॉन्ट्रॅक्टरचे घोटाळे हे काढल्यानंतर आता स्वाभाविक आहे त्यांना जे वाटलं ते वाटलं, पण तो इतिहास आहे. काय आता तुमचं काय असेसमेंट आहे की मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी कुठे तुम्ही बघता निकालानंतर? एक ज्यावेळी माणसाची अधोगती सुरू होते ना, डाऊनफॉल, त्यावेळी त्याचं ते लक्षात येत नाही की मला जे विरासत में मिळालं ना, त्यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, पण बाळासाहेबांची जे हिंदुत्व, धर्म, संस्कृती, माझी मुंबई, मराठी मुंबई ते नकोय. त्यांना मुस्लिम मुंबई झाली तर चालेल, पण माझा पक्ष जिवंत राहिला पाहिजे, मी जिवंत राजकीयरित्या राहिलं पाहिजे. त्यामुळे आता ह्यांचं खाली इथपर्यंत गेलेले आहेत की आता उद्धव ठाकरेचे उमेदवार बुरखा घालून बुरख्याचा बाहेर येत नाही आणि वोट मागतात. आता अवस्था अशी झाली आहे की मस्जिद जर समजा एखाद्या मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिली गेली किंवा ते प्रचारात आले असतील, त्याच्यामध्ये गैर काय? असं तुमचा आक्षेप कुठल्या गोष्टीवरती नेमका? प्रचार करणं, प्रचारात जाणं, तिकीट देणं हे तर लोकशाही पद्धतीची प्रक्रिया आहे. मग ह्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखा प्रश्न कुठे येतो? बाळासाहेबांना त्यांनी विचारायचं होतं ना, आम्हाला का विचारतायत? बाळासाहेब ठाकरेंनी कधी हे असं मान्य नव्हतं केलं की बुरखात कोणतरी महिला येऊन उमेदवारी करणार, आणि ह्या अशा प्रकारचं विधानही नव्हतं केलं की मुंबई का महापौर खान भी होगा, पठान भी होगा, बुरखेवाली भी होगी. असंही विधान नाही चालायचं की हम 26 बच्चे पैदा करे या 36 करे. हे विधान आता MIMच्या नेत्यांची आहेत, ठाकरे गटाच्या नेत्यांची नाही. बरं, ठाकरेंनी कधी विरोध केला का? ठाकरे कधी बांगलादेशच्या विरोधात बोलले का? ठाकरेमध्ये हिंमत असेल तर बोलावं की मस्जिदीवरील लाऊडस्पीकर किरीट सोमय्या फडणवीस ते बंद केले, ते खूप चांगलं काम केलं. त्यांचे तो व्हिडिओ फिरतात त्यांच्या पक्षाचे की हम वापस भोंगे चालू करेंगे, ते तर अशा रीतीने बोलतात. बांगलादेशी आहे तर काय झालं, तुम्ही बांगलादेशचे पंतप्रधानाला इथे आसरा दिला, अरे ही काय आर्ग्युमेंट आहे? म्हणून मुद्दा ही आहे की बाळासाहेबांनी पण साबीर भाईंना उमेदवारी दिली, त्यांना मंत्रिपद दिलं, किंवा अनेक ठिकाणी बाळासाहेबांनी मुस्लिम कार्यकर्ते सुद्धा उभे केलेले ते महाराष्ट्रामध्ये. भारतात जन्मलेल्या मुस्लिम किंवा राष्ट्रपती भारतातले हे भारतीय जनता पार्टी अटलजींनी केले होते, डॉक्टर कलाम. तर विरोध मुस्लिमांचा नाही आहे, विरोध आहे लांगून चालन, विरोध आहे मुस्लिमांना वोट बँक म्हणून, विरोध आहे की मुंबईवर बांगलादेशी अतिक्रमण चाललेलं आहे तर त्याला थांबवायचं. विरोध आहे मुस्लिम मुंबई ज्या 1947 मध्ये मुस्लिम 8.8% होते, आज 24.8%, 2050 मध्ये 30% होणार. त्याचा विरोध. ही गोष्ट आकलनाच्या पलीकडे आहे की राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी पक्षाचे, गृहमंत्री किंवा केंद्रातले गृहमंत्री सुद्धा तुमच्या पक्षाचे, मग या गोष्टी निकाली का लागल्या जात आहेत? पश्चिम बंगालपासून मुंबईपर्यंत जी आवई उठवली जाते की बांगलादेशी घुसखोर इथे आहेत, मग सरकार केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचं आहे, जर घुसखोर असतील तर त्यांना पकडून आपण बांगलादेशमध्ये पाठवू शकतो, तिथं काय हरकत आहे? सरकार तुमचं आहे, तुम्ही सरकारकडे मागणी केली पाहिजे. ही जी भाषा आणि लॉजिक आहे ना, हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेचं आहे की अर्धवट आकडे टाकायचे. 1947 मध्ये 8.8% होते, ते वाढत 24% झाले. बांगलादेशी 1971 नंतर आले, पण जे गेले काही वर्षात
अतिक्रमण सुरू झालेले आहेत. 2025 देवेंद्र फडणवीसनी मला अधिकारी दिलेत, जबाबदारी दिले. मी महाराष्ट्रात फिरून 2,24,000 बांगलादेशींचे जन्म प्रमाणपत्र रद्द केले. त्यावेळी हेच उद्धव ठाकरे, हेच MIM, मुस्लिम लीग, समाजवादी पार्टी, शरद पवार काँग्रेस, राहुल गांधी हे सगळे काळे झेंडे लावून आज तुम्ही मालेगावचा प्रचार आहे का काय चाललंय बघा. अकोला, अमरावती सगळ्या ठिकाणी किरीट सोमय्याला हे मुस्लिम नेते आणि या पक्षाचे नेत्या शिव्या देतात. ये आखे मुस्लिम बांगलादेशी के नाम से. तुम्ही अकोल्याची आठवण करून दिली मला. अकोटमध्ये MIM सोबत भारतीय जनता पार्टीने युती केली आहे. काय सुरू आहे म्हणजे एकीकडे वैचारिक विरोध करायचा, दुसरीकडे खाली कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीसोबत युती करणारे MIM, म्हणजे ह्या मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असं वाटत नाही का? याला मिश्किलपणा म्हणायचं की मिसचिप म्हणायची मी तुम्हाला विचारतोय. नाही, आता वरून महाराष्ट्राच्या पातळीवरून त्यांना पत्र गेलंय की ह्याच्यामुळं गैरसमज होतोय, ही युती तोडा वगैरे वगैरे. मी पुन्हा एकदा सांगतो, याला मिस्चिवियसनेस म्हणायचं की मिस्किलपणा म्हणायचा. तुम्हालाही माहीत आहे की भारतीय जनता पार्टीने कबूल केलं की हे बरोबर नाही झालंय आणि ताबडतोब कारवाई सुरू झाली. त्या नेत्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली जात आहेत. चूक झाली पण ते कळतात लगेच ते सुधारण्यात आलं आणि ज्यांनी ही चूक केली त्यावर पक्ष ज्या पद्धतीचं असेल कारवाई पण करणार. पण अंबरनाथमध्ये जे झालंय, अंबरनाथमध्ये काँग्रेसचे निवडून आलेले 12 लोक भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, जे की 8 दिवसांपूर्वी निकाल लागलेला असं मानूयात. काय म्हणजे हे तुम्हाला काय वाटतं? नवीन लोक निवडून आले त्यांना लगेच पक्षात घेणं का, तर फक्त शिंदेच्या शिवसेनेला दूर ठेवायचं आहे, आपली पक्ष आली पाहिजे, याच्यामध्ये सत्ता आली पाहिजे? हे प्रेझेंटेशन कसं करायचं याच्यावर आहे. आपल्याकडे आपण जे लोकतंत्र जे स्वीकारलं आहे ना, निवडणुकीची प्रक्रिया, त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आपण 5 वर्षात एकदा निवडणूक घेतो. त्याला बहुमत नाही मिळाला तर अनेक देशांमध्ये अशी आहे पद्धत, बहुमत नाही मिळाला तर सगळ्यात लहान पक्ष बाद होणार, त्याची मतं ट्रान्सफर होणार, म्हणजे शेवटी ज्याला बहुमत मिळेल तोच. आपल्याकडे आपण तसं नाही केलेलं आहे. ज्यांना बहुमत नाही मिळालं तर विविध विचारातले पक्ष एकत्रित येऊन आघाडी करतात. आपण लगेच निवडणूक घेत नाही. आपण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपण कसं स्वीकारलं आहे, नगराध्यक्ष डायरेक्ट निवडला जाणार आणि खालची बॉडी जी आहे वॉर्ड वाईज. तर अनेक ठिकाणी असं होऊ शकतो ना की ज्याचा नगराध्यक्ष असेल त्याला बहुमत मिळत नसेल तर शेवटी नगर परिषद नगरपालिका चालवायची आहे, तर त्यात अंडरस्टँडिंग म्हणतो चालवण्यासाठी वैचारिक कॉम्प्रोमाइज नसते. त्यात मग आपण मिनिमम कॉमन प्रोग्राम हे सगळे बनवतात. काँग्रेसने 1984 काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर कधीच नाही मिळालं, पण ते 3 वेळा सत्तेत आले. तर दुसरे ज्यांच्या एकमेकांच्या समोर लढणारे पक्ष पण एकत्रित आले. शेवटचा प्रश्न, इथे चर्चा सुरू आहे मुंबईमध्ये. भारतीय जनता पार्टी आरोप करते की जर उद्धव ठाकरेंची सत्ता आली तर खान आडनावाचा व्यक्ती महापौरपदी बसेल, आणि शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून आरोप करण्यात येतो की जर भारतीय जनता पार्टी सत्ता आली तर अमराठी व्यक्ती महापौर बसेल. आता तुम्ही सांगा, खान महापौर होणार, मराठी होणार, अमराठी होणार की आणखी कुठला होणार? पहिलं स्पष्ट शब्दात सांगतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय की इथला महापौर हिंदू असणार, मराठी असणार, महायुतीत असणार, म्हणजे विषयाची चर्चा संपली. भाजपचा होणार की शिवसेनेचं होणार? महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढतोय. महापौर मुंबईचा असेल, महापौर महायुतीचा नगरसेवक असेल आणि महापौर मराठी असेल, महापौर हिंदू असेल. विषय खान पठाण बुरखेवाली हा नाही आहे. विषय आहे की माझा मराठी मुंबईचं मुस्लिम मुंबई होत चालली आहे, ती लढाई आहे. ह्याच्या आधी अंतुले मुख्यमंत्री झाले. मी जसं सांगितलं आम्ही मुस्लिम राष्ट्रपती झाला अटलजीच्या काळात. विषय हिंदू मुस्लिम नाही आहे. हिंदू म्हणजे जे मुस्लिम आक्रमण चालू आहे, आक्रमकता, फंडामेंटलिस्ट, हे पूर्ण जगात सुरू झालेलं आहे. आपण बांगलादेशमध्ये बघितलं, एक लोकतांत्रिक सरकारला कसं उलथवण्यात आलं.
चिंता त्याची आहे, काळजी त्याची आहेत की बुरखातले लोक मत द्यायला गेले काही हरकत नाही. बुरखेवाली महिला उभी राहते आणि त्याच्यासाठी ज्या पद्धतीने प्रचार केला जातो, मुस्लिम आहे ना, चांगले सुशिक्षित आहेत. मला याच्याबद्दल तुमची सुद्धा बाजू समजून घ्यायची की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तुम्ही आरोप केले होते की मालेगावमधून जे मतदान झालं आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष भामरे यांचा तिथे पराभव झाला. एका मतदारसंघाने पूर्ण निवडणूक फिरवली आणि काँग्रेसच्या शोभा बच्चाव तिथं विजय झाल्या. हेच उदाहरण आपण ईशान्य मुंबईत जर बघितलं तर शिवाजीनगर मानखुर्दमधून जी लीड 87,000 की 90,000ची लीड मिळाली आणि संजय पाटील मशालच्या चिन्हावरती खासदार झालेत. मला हे विचारायचं आहे, जर तुम्ही मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचत नसाल, जर तुम्ही त्यांना उमेदवार देणार नसाल, मी भाजप म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत रिच आउट करत नसाल, तर मग मुस्लिम मतदार तुमच्यापर्यंत कसा येईल? तुम्ही ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत का? आणि दुसरा मुद्दा, तुमचा जो आरोप आहे की स्ट्रॅटेजिक वोटिंग झालं आहे, हे स्ट्रॅटेजिक वोटिंग म्हणजे नेमकं काय झालं आहे? वोट जिहाद, लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद हे तिन्ही एकच गोष्ट आहेत. जशा पद्धतीने मुंबईत आक्रमण चाललेले आहेत बांगलादेशीचं आणि इतर मुस्लिमांना इथे आणलं जात आहे. मुंबई हे प्लान आहेत, षडयंत्र आहेत. मालवणी असो की मानखुर्द शिवाजीनगर असो, बघा तुम्ही मोठे सरकारी खुल्या जमिनीवर एका रात्रीत 2-4 हजार झोपडे उभे केले जातात, त्यांना वसवले जातात, त्यांना बोगस कार्ड दिले जातात आधार कार्डपासून. हे इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झालंय. आणि ज्या उद्धव ठाकरेंना त्या भेंडी बाजार मोहम्मद अली रोडवर एक वोट नाही मिळायचा, 1 लाख पैकी अरविंद सावंत 2दा आधी खासदार झाले आहेत भाजपा युतीचे, त्यावेळी त्यांना 100 मतांनी, ह्यावेळी त्यांना 99,000 आणि समोरच्याला 100 मतं. ते हे हृदय परिवर्तन नाही आहे उद्धव ठाकरेचं, हे वोट जिहाद आहे. आणि म्हणून मुस्लिम हे फक्त धर्मांधता, आक्रमकता हे लक्षात ठेवून मतदान करतात, ते वाईट वाटतं. जर ती मतं तुम्हाला मिळत नसतील, आपण म्हणूयात की भारतीय जनता पार्टीला ती मतं मिळत नाही, तर तुम्ही ती मतं मिळवण्यासाठी किंवा त्या लोकांपर्यंत रिच आउट करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करणार असाल का? लाडकी बहीण योजना, सरकारी योजना, ते सरकारी योजना तो भाजप सरकारने, महायुती सरकारने घोषित केली. त्या सब काले बुरखे वाले वहाब अमीना उनका निकाल डालो, उनके खाते में पैसे मत डालो, असं नाही करत. किसान योजना तर ते नावाने नाही दिली जात. तर भारत सरकार असो की महाराष्ट्र सरकार, ज्या सगळ्या सोशल वेलफेअर ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही कधी भेदभाव केले नाही आहेत, फक्त त्यांचं धर्मांधता. मला सांगा, गरबाचा दांड्या 10 वाजता बंद करायचं 20 वर्षापूर्वी झाला. गणेश चौथीची मिरवणूक किती 9:45 लाऊडस्पीकर बंद होतात आणि हे सकाळी 4:45 वाजता आधान कसला, गुंडगिरी, दादागिरी, हमारा राज आहे. आणि त्याला उद्धव ठाकरे पाठिंबा देताना राज ठाकरेचा आता का बंद झालं भोंगा? रोज ओरडायचे ना, ते तर नाही करू शकले. किरीट सोमय्यांनी केलं, देवेंद्र करा ना कौतुक, का नाही करत राज ठाकरे कौतुक? उलट आता प्रचार असा केला जातो कि वापस उद्धव ठाकरे आएगा, मस्जिद पर के लाउडस्पीकर वापस सुरू हो जाएंगे. हरकत त्या गोष्टीची आहे. इंटरेस्टिंग आहे. किरीट सोमय्यांनी माझा एकही प्रश्न टाळलेला नाही आहे. एरवी काय असतं ना की नेत्यांना प्रश्न विचारले की नेते चिडतात किंवा काय आक्षेप घेतात, पण त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोखठोक दिली आहेत. मी फार कठीण प्रश्नसुद्धा त्यांना विचारलेत, पण त्यांनी टाळली नाहीत. त्यांची बाजू त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. पण मुलुंडमध्ये काय होणार, इथे त्यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ते जाणून घेण्याचा प्रयत्न होता. पण सविस्तर बरीच चर्चा आमची पुढे बांगलादेशी रोहिंग्यापर्यंत चर्चा झाली आणि मुंबईतल्या राजकारणाबद्दल सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे 16 तारखेला आता ही लढाई केवळ मुलुंडची किंवा भांडूपची नाही आहे, तर ही मुंबई महानगरपालिकेची लढाई आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अस्तित्वासाठी सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टीसाठी किंवा शिवसेनेसाठी ही लढाई वर्चस्वाची असेल, पण मुंबई महानगरपालिकेत 16 तारखेला कुणाचा महापौर बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? किरीट सोमय्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कॅमेरामॅन साहिलसोबत मी आतिक, मुलुंड, मुंबई.